रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई आपल्या पुढे सादर करीत आहेत आरोग्य आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित नाटक या चिमण्यांनो परत फिरारे. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्व. कोण आलं? अरे हेलो, क्या लेलेची का घर यही है? हो मीच श्रीधर लेले, या लेलेंच्या खानावळीचा मालक. पण आपण कोण? नमस्ते, मैं आनंद श्रॉफ, बिरमा प्राइवेट लिमिटेड से. अच्छा आई बैठिए. अगं मालू, ऐकलंस का कोण आले? लवकर बाहेर ये. अहो पाहुण्यांना पाणी तरी आधी विचारा. ये लीजिए. आधी बाहेर ये. अहो हे काय पूजेचा तांब्या कसला देताय? लक्ष नाही कुठे तुमचं? अरे सॉरी श्रॉफ से वो क्या है ना, कोई पाहुणा हमारे घर पे आता है ना, तो घाई के भर में मैं देव पूजे का तांबा ही दे देता हूँ. काका मला मराठी समजतं आणि थोडाफार बोलता पण येईल. मग हे आधी नाही का सांगायचं? वैसे मेरा हिंदी भी झकासच आहे, पण ठीक आहे, बोलूया आपण. श्रॉफ साहेब, काय काम काढलं आपण? ऍक्च्युअली गेल्या आठवड्यात माझं प्रमोशन झालंय बरं. आणि त्यामुळे मला एम्प्लॉईजला पार्टी द्यायची आहे. अरे वा. मी तुमच्या खानावळीचं नाव खूप ऐकलंय, म्हणून तुम्हाला ऑर्डर द्यायला आलोय. अरे वा, किती छान. किती दिवसात हवी आहे तुम्हाला ऑर्डर? आता 2 दिवसांनी. अगं बाई, हो का? का काय झालं, जमेल ना? हो जमेल की. अहो श्रॉफ साहेब, तुम्ही आमच्या मालूच्या हातचं खाऊन तर बघा, जेवणासोबत चुकून बोट सुद्धा गिळाल. काहीतरीच आहे तुमचं. पुढे झालं माझं कौतुक आता. कोणाचं कौतिक चाललं आहे? हे घ्या, आल्या आमच्या सोसायटीतल्या वर्ल्ड फेमस शांताबाई. शांता, हे मिस्टर श्रॉफ बर का, जेवणाची मोठी ऑर्डर घेऊन आले. असं काय? नमस्कार. हा, म्या शांता, जिसको संपूर्ण महाराष्ट्र है जानता, तशी मी पाटलांची शांता. यांचे इंस्टाग्रामला इतके फॉलोअर्स आहेत ते विचारूच नका. वय म्या लई पॉप्युलेटेड हाय. शांताबाई पॉप्युलर म्हणायचं तुम्हाला? वय तेच ते. आणि बर काय, या लेल्यांच्या खानावळीची लई जुनी अमुकली हाय मी. शांताबाई एम्प्लॉय म्हणायचंय ना. अहो काय एवढे अवजड इंग्रजी शब्द वापरतायत? निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तरी मराठीत बोला. अहो राहू द्या हो तुमचं. शांत, आपल्याला केवढी कामं पडली आहेत, त्यांची ऑर्डर पण तर आता पूर्ण होय, करायची आहे होय, ना. होय. चल लगेच. चला येतो मी, पण जेवणाची ऑर्डर टाइमवर घेऊन या. हा, अहो बस काय श्रॉफ साहेब, झालीच म्हणून समज. चला पेपर वाचूया, काय घडलंय राज्यात बघू तरी. अरे लेल्या, काय चाललंय म्हणतो मी. अरे सिद्ध्या, आलास तू. ही तुझी वर्षानुवर्ष 10च्या ठोक्याला येण्याची सवय, त्यामुळे घड्याळ सुद्धा बघायला लागत नाही. अरे मालू वहिनींच्या हातचा चहा इतका सुंदर की वेळ चुकून कशी चालेल म्हणतो मी. अरे काय बाबा त्यावेळेस. अरे देवा. हळूहळू. तुला सांगतो सिद्ध्या, हे म्हातारपण इतकं वाईट, गुडघे नुसते झिजले रे बाबा माझे. अरे माझे पण डोळे झिजले रे. बघ काय गंमत आहे, मी लंगडा आणि तू आंधळा. आता एक काम कर, तुझ्या डोक्यावर घेऊन फिर मला. चला आता मला चहा दे रे जरा. हो रे. अगं मालू, ऐकलंस का, तुझ्या सिद्धप्पा भाऊजींसाठी फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. वा, बरं बाकी कसं काय? बाकी मस्त मस्त ना. हे घे, आणला चहा. हे घे. अरे थांब. हा, तुझ्यासाठी स्पेशल मग मागवलं. अरे हा काय रे मग? ह्याच्यामध्ये एक हँडल आहे की 3? करायचं काय अगं हे? मालू. अय्यो 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 अय्यो, काय झालं? हॅलो, देवधर हॉस्पिटल लवकर आनंदधाम सोसायटी मध्ये ऍम्ब्युलन्स पाठवा. हॅलो, ओके. काय माहिती काय झालं? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. अरे लेल्या, काय करतो? काय नाही रे, काय नाही. आणि मला सांग बरं, इथे काय आणलंय तू?
तिकडे माझी मालू दवाखान्यात एकटी आणि मी इथे कसं चालेल? मला घेऊन चला. अरे तुझा बीपी हाय झाला म्हणून डॉक्टरनी तुला घरी आराम करायला सांगितले. तिकडे आपले शेळके मास्टर, पाटील काका काकू सर्व आहेत नाही रे. अरे ते तर आहेच की रे बाबा, पण आमच्या घरातलं नको का कोणी? आम्ही कोणी परके आहोत काय रे? तसं नाही रे सिद्ध, तुम्ही आमच्या रक्ताचे नसूनही आमच्यासाठी इतकी धावपळ केली आणि इथे आमच्या स्वतःचा पोटचा गोळा, त्याला कालपासून 100 कॉल केले तरी गाढवाने एकही कॉल उचललेला नाहीये. जाऊ दे रे, बिझी असेल तो. बिझी कसलं काय रे? परदेशात गेल्यापासून बिझीच झालाय तो. अरे तुला सांगतो सिद्ध्या, मालू आणि मी फार कष्ट करून त्याला फॉरेनला पाठवलं, डॉक्टर केलं. पुढे त्याला परदेशात जायची इच्छा होती म्हणून मी गावची जमीन विकली आणि आम्हाला वाटलं की काही दिवसात येईल तो परत. लग्न सुद्धा परस्पर ठरवून तिकडे मोकळं झालं रे. अरे रडू नको रे तू. नाही रे, असं कसं चालेल? महिन्याला पैसे पाठवतो रे तो. पण मला सांग, पैशाने वस्तू विकत घेता येतात, माणसांचं काय? माणसांचं अरे साधा चौकशीचा एक फोन सुद्धा नाही करत. बस कोणाचा फोन आला. हॅलो, हा ओके ओके ओके, हा ओके ओके. काय रे, कोण होतं? अरे कोणीतरी श्रॉफ म्हणून होते रे, त्यांना उद्या 12 वाजता जेवण पाहिजे म्हणतात. खरंच की रे, काल ते श्रॉफ साहेब ऑर्डर द्यायला आले, त्यांची उद्या ऑर्डर आहे. पण इथे मालू होता हॉस्पिटल मध्ये, आता कशी काय ऑर्डर? अय्यो काय करणार आता? अहो लेले काका, आम्ही हाऊत की. शांताबाई ज्यांच्या घरी त्यांनी करू नका बरी. खरंच कराल तुम्ही? वय वय, तुम्ही चिंता नकाच करू. चला चला कामाला लागा. कामाला लागा लवकर. वय. तू पण जातो काय रे तळायला? आता इथे गंमत करायची वेळ का? सॉरी सॉरी, अरे बस रे तू. बसतो रे बाबा, तू पण फार धावपळ केली. जा तुम्ही आराम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी होय मुलींनो, या रे या रे या. हळू हा हळू. होय हा, या या हळू या. लेले काका, अरे आलात तुम्ही? होय ऑर्डर पूर्ण झाली हाय. झाली ऑर्डर पूर्ण? होय होय. चला आता उशीर करू नका, तिकडे ते श्रॉफ साहेब वाट बघत असतील. आपण त्यांना शब्द दिले, वेळेला शब्द पाळणं फार महत्वाचं आहे. होय, चला होय. जा. अरे लेल्या, गुड न्यूज. काय विराटचा फोन आले फॉरेन वरनं? अरे मालू वहिनींना हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज देत आहेत. खरंच? हो, देवच पावला. अरे चल त्यांना आपण घेऊन येऊया. हो, चल चल. चल. चल चल. कसं वाटतंय वहिनी? मालू, आपल्या घरी आल्यावर बरं वाटतंय तुला? अगदी खरंच बरं वाटतंय. ओ लई का ऐक, लेले काकू आले. ए अरे अरे या लेले काकू आले. लेले काकू, कसं वाटतंयस तुम्हासनी आता? बरी आता जरा मी. होय, आता काम वाम सगळं सोडायचं हा. आम्ही हाऊत की. अरे देवा, कामावरनं आठवलं, ऑर्डरचं काय झालं आपलं? ऑर्डरची तुम्ही काही बी चिंता करू नका. आमचं समजा सांभाळलं आणि सर्वांना फार आवडली बरं का. काय सांगताय? खरं की काय? होय. तुम्हा सर्वांचे आभार. मी कसे मानू, मला तेच समजत नाहीये. मी सगळे जर नसतात तर मी काय केलं असतं आज? असं परक करून टाकलं की नाही आम्हाला आता. नाही नाही, तुम्ही माझीच तर माणसं आहात सगळी. बघितलंस मालू, हे अगं आपले फक्त शेजारी आहेत, रक्ताचं सुद्धा कोणी नाही, तरी यांनी 2-3 दिवसात जीवाचं रान केलं आपल्यासाठी. आणि तुला ज्याचा पुळका आहे ना, त्या तुझ्या लेकाने माझा एक कॉल सुद्धा उचललेला नाहीये. अरे जाऊ दे रे, एवढं मनावर नको घेऊ तू. अरे कसं जाऊ देऊ, कसं जाऊ देऊ, सांग मला, कसं जाऊ देऊ? अरे मी ऐकलेलं, शिक्षणामुळे माणसं सुज्ञ होतात रे, पण ज्या शिक्षणामुळे मुलं आपल्या आई वडिलांपासून दुरावतात, ते शिक्षण काय रे कामाचं? बघ ना काय गंमत आहे सिद्ध्या. माझा मुलगा विराज फॉरेनला फार मोठा कार्डिओलॉजिस्ट आहे, पण बघ काय वेळ आली, त्याच्या डॉक्टर होण्याचा त्याच्या आई वडिलांनाच काय उपयोग नाही रे. बघ, अरे 2 वर्षापूर्वी मालूचे बायपास झाली, साधा भेटायला सुद्धा नाही आला रे. गेल्या वर्षी माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं,
चौकशीचा एक फोन सुद्धा नाही केलाय त्याने. अरे सांग ना बाबा, आता आम्ही या म्हातारपणात आमची दुखणी खुपणी मुलांना नाही सांगायची तर कुणाला सांगायची, सांग बरं तू. त्यामुळे माझं नेहमी म्हणणं असतं रे, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ते बरोबर आहे, ते द्याच तुम्ही, पण आपल्या आई वडिलांना आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून. त्यामुळे कायम एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, जर निरोगी आणि सुखी हवी असेल दुनिया सारी, निरोगी आणि सुखी हवी असेल दुनिया सारी, तर त्यासाठी आरोग्य नांदावा आधी आपल्या दारी.